स्वागत है दोस्तों आज की एक और नई वीडियो में। दोस्तों इधर है विजय स्तंभ और यहाँ पर है देखो ये भाई है। देखो यहाँ पर इतनी सारी पब्लिक है, रात भर पब्लिक आती है जाती है और अभी बहुत बढ़ेगी पब्लिक यहाँ पर। देखो ये सब लोग अभिवादन करने के लिए आ गए, देख सकते हैं यहाँ पर। रात में इस टेंट में सोया था मैंने, यहाँ पर टेंट लगाया था, हम तीनों सोए थे यहाँ पर। कैसा लगा टेंट में सो के? अच्छा लगा मुझे। कैसा लगा ये देखो भाई। चलो मैं आज पूरा माहौल दिखाता हूँ यहाँ का, भीमा कोरेगांव का। विजय स्तंभ को कितने लोग आए यहाँ पर अभिवादन के लिए, मैं पूरा दिखाऊंगा यहाँ पर। देखो इधर भी एक लाइन है, उधर एक है और उधर बहुत भीड़ है उधर। और पुलिस का इतना तगड़ा बंदोबस्त है कि 10,000 के ऊपर यहाँ पर पुलिस होगी, ज्यादा होगी इस स्तंभ के आजू बाजू में। फोटो काढण्यास गर्दी करू नका। जय स्तंभाच्या बाहेरील बाजूस सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे। जय स्तंभाच्या बाहेरील बाजूस सेल्फी पॉइंट काढण्यात आलेला आहे। जय स्तंभाच्या बाहेरील बाजूस सेल्फी पॉइंट काढण्यात आलेला आहे। मंगेश मोहन मोबाइल बंद कर दिए। मुंबईहून पहिल्या भीमा कोरेगावला पद घातले दरवर्षीप्रमाणे लाखोच्या संख्येने भीमा कोरेगावच्या शूरवीरांना आपण नतमस्तक होण्यासाठी मानवंदना देण्यासाठी येतो। ही गेल्या अनेक वर्षाची आज परंपरा, येणाऱ्या हजारो वर्ष शेकडो वर्ष ही परंपरा अशीच राहणार, कारण हा समाजाचा इतिहास आहे, आमचा इतिहास आहे। नव्या वर्षाची सुरुवात आम्ही अशा प्रकारे करतो। भीमा कोरेगावच्या इतिहासाला उजळणी देण्यासाठी आम्ही येतो। आमचा सुळाचा जो इतिहास आहे त्याला आम्ही वंदन करतो। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पोलीस प्रशासन मला सांगत होतं, येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढत चाललेली आहे आणि अलीकडे 3 दिवसामध्ये 20 लाखाच्या वरती हे नतमस्तक शौर्य दिनानिमित्त नतमस्तक होण्यासाठी जाणतोय आपण। ह्या देशामध्ये शूरांचा इतिहास गाजला गेला, खरा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही। भीमा कोरेगावचा इतिहास येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना 1927 रोजी 1 जानेवारी रोजी इथे यावं लागलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये सापडला, कारण या देशामधून हा इतिहासच गायब करण्याचा प्रयत्न या देशात, ह्या देशापुरताचे विचार काढण्यात आले, लुप्त करण्यात आले। ह्या देशातून धर्म देखील लुप्त करण्यात आला, त्याचा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही। त्याच्यासाठी देखील बाबासाहेबांना यावं लागलं 14 ऑक्टोबर 1956 ला
आणि पुन्हा एकदा बौद्ध धर्माचं पुनर्जीवन या देशामध्ये करावं. हे इतिहासाची उदाहरण 2500 वर्षापूर्वीचा इतिहास घ्या. त्या देशामध्ये सम्राट अशोकाचा इतिहास काढला गेला. कोणी हा इतिहास सांगितला नाही. सम्राट अशोकाने केलेलं त्याचं कार्य लोकांना समजलं नाही. जगातल्या सम्राटाचा सम्राट अशोक होता. ज्याने आपल्या तलवारीच्या जोरावरती जग जिंकलं. ज्याने शांतीच्या करुणाच्या बौद्ध धम्माच्या मार्गाने पुन्हा एकदा जग जिंकलं. हा इतिहास या देशामध्ये कोणी सांगितलेला नाही. हा इतिहास आपल्याला जाणावा लागेल, लोकांना सांगावा लागेल. बाबा हा आमचा देशाचा इतिहास आहे आणि त्याची जाणीव झालेल्या संपूर्ण आंबेडकरवादी बहुजन समाजाचे विचारवंत बहुजन महापुरुषांना मानणारे लोक या विजय स्तंभाला नमन करण्यासाठी येत आहेत. म्हणून ही संख्या वाढत गेल्या अनेक वर्षापासूनची माग आहे. मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये देखील मी येथे गेलो 20 ला आणि त्यावेळेला लोक नव्हती तेव्हा पत्रकारांनी मला विचारलं. तेव्हा मी सांगितलं येथील प्रशासकांनी हा गौरवपूर्ण इतिहास या देशातील महाराजचा इतिहास हा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमामधून यायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना हा इतिहास कळतो. परंतु येथील व्यवस्था तसं होऊन देत नाही. जे होऊन देत नाही ती व्यवस्था बदलण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावा लागेल. आणि त्याच्यासाठी ते 2018 इथे जे प्रकरण घडलं आमच्या भिवा कोरेगावच्या आलेल्या 200 वर्ष त्या वेळेला होत होती. आणि लाखोच्या संख्येने लोक त्या वेळेला आली होती. कारण भिवा कोरेगावच्या इतिहासाला 200 वर्ष होत आहे. बनती जी गाडी